मिरजेत मनपा शाळा क्रमांक 7ला शालेय शिक्षण क्रीडा विभागाची मान्यता बंद पडलेली शाळा पुनर्जीवित केल्याचं महाराष्ट्रातील पहिलं उदाहरण योगेंद्र थोरात यांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांना पेढे भरवून जल्लोष साजरा केला। मिरज योगीनगर येथील कमी कालावधीत दर्जेदार शिक्षण देणारी मनपा शाळा क्रमांक 7ला शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालयाकडून मान्यता मिळाल्याने माजी नगरसेवक योगेंद्र थोरात, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका यांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांना पेढे भरवून जल्लोष साजरा केला। गुरुवार पेठ येथील 2012 साली विद्यार्थी पटसंख्या 2 असल्याने मनपा शाळा 7 बंद करण्यात आली होती। प्रभाग क्रमांक 20 मधील गोरगरीब कष्टकरी वर्गातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी योगेंद्र थोरात यांनी शाळा क्रमांक 7 पुन्हा सुरू केली। ही पुनर्जीवित करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेऊन 2 पटसंख्या असलेली शाळा 277 पटावर नेऊन ठेवलेली आहे। आज या शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांच्या रांगा लागत आहेत। दर्जेदार शिक्षण, विद्यार्थ्यांना बसची सोय, अद्ययावत शिक्षण यामुळे शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय यांच्याकडून यांच्या शाळेला आज पुनर्मान्यता मिळालेला असून शाळा बंद पडून परत सुरू झालेली महाराष्ट्रामधील पहिलेच उदाहरण ठरलेली आहे। माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी प्रभाग क्रमांक 20 मध्ये शिक्षणाची क्रांती घडवून आणल्याचं त्यांचं सर्वत्र कौतुक होतं आहे। शाळा नंबर 7ला काल महाराष्ट्र शासनानं प्रशासकीय मान्यता ही दिलेली आहे। आम्हाला सांगायला आनंद वाटतो की 2012ला गुरुवार पेठमध्ये 7 नंबर शाळा होती आणि पट फक्त 2 असल्यामुळे शाळा 2012 साली बंद करण्यात आली होती। 2022ला जेव्हा मी प्रभागात 7 नंबर शाळा नवीन बिल्डिंग केली आणि शाळा चालू करायची म्हणली तेव्हा महासभेमध्ये ठराव करून ही शाळा चालू करण्यात आली आणि ह्याचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे पाठवण्यात आला। मात्र महाराष्ट्रात कुठंही बंद पडलेली शाळा पुनर्जीवित झाली नसल्यानं कुठं त्या प्रकारचा डेस्कच कुठं नव्हता। त्यामुळे 2 वर्ष बरीच आम्ही परिश्रम करून काल एक 8 दिवसापूर्वी खाडेसाहेब आमचे जे आमदार आहेत त्यांनी त्यांचं पत्र दिलं। आम्ही माननीय भुसे साहेबांचा आम्ही आभार मानतो, शिक्षण मंत्री साहेबांनी, की 2 दिवसात आम्ही शाळेचे फोटो दाखवले की आज या शाळेत 277 मुलं शिकत आहेत। महासभेची मान्यता आहे, अजून आपल्या कोल्हापूरचे शिक्षक उपसंचालक आहेत त्यांची मान्यता आहे, पुण्याच्या संचालकांची मान्यता आहे आणि आपलीच मान्यता राहिलेली आहे। तेव्हा माननीय भुसे साहेबांनी 2 मिनिटात खाडेसाहेबांच्या सांगण्यावरून आम्हाला ती मंजूर करून दिली आणि आज आम्हाला खूप आनंद होत आहे की आमची शाळा मान्यता प्राप्त पण झाली आणि आज आमची शाळा पटवाडीमध्ये सर्व रेकॉर्ड ब्रेक यांनी केलेले आहेत। माननीय आयुक्त साहेबांचं पण आम्ही आभार मानतो की आम्ही पट वाढवल्यामुळं आमच्या शाळेला पहिली बस होती आणि आज दुसरी बस पण त्यांनी आम्हाला करून दिलेली आहे। आज आमच्या शाळेतली मुलं कोणत्याही खाजगी शाळेबरोबर आमची कॉम्पिटिशन नाही, पण या भागातल्या सगळ्या खाजगी शाळेतल्या कोणत्याही मुलाला इथं पहिलीच्या मुलाला घेऊन यावं आणि आमच्या नगरपालिकेतल्या शाळेच्या पहिलीच्या मुलाला त्याच्याबरोबर प्रश्नमंजुषा करावी। आम्हाला कायम कॉन्फिडन्स आहे की आमचीच मुलं पुढे जातील। फक्त फी जास्त म्हणजे शाळा चांगली अशी आहे नाही, इथं मोफतमध्ये शिक्षण महापालिकेचं एकदम चांगल्या प्रकारे मिळत आहे। त्यामुळे माझी पालकांना विनंती आहे की आपल्या जवळच्या ज्या नगरपालिका शाळा असतील यामध्ये आपण आपल्या मुलांना त्यांचं ॲडमिशन घ्यावं आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल करावं। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज।